नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 एप्रिल. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वीर विक्रम यादव. वीर विक्रम यादव यांची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी 1 एप्रिल 2026 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. त्यांनी फैज अहमद किडवाई यांची जागा घेतलेली आहे. बघा महत्त्वाचं काय आहे, त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे 1 एप्रिल 2026 रोजी आणि त्यांनी फैज अहमद किडवाई यांची जागा घेतलेली आहे. फैज अहमद किडवाई यांची बदली कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. तर त्यांच्या जागी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामध्ये महासंचालकपदी वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे जे वीर विक्रम यादव आहेत हे 1996 बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत आणि या नियुक्तीपूर्वी ते पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्टेमिस 2 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नासा. नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिल 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आली. आर्टेमिस 2 ही 1972 नंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी पहिली मानवी मोहीम आहे. रॉकेट कोणते यूज करण्यात आले? तर स्पेस लॉन्च सिस्टीम SLS या रॉकेटमधून हे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. अंतराळयान वापरण्यात आलेले आहे ओरियन. प्रक्षेपण स्थळ होते केनेडी स्पेस सेंटर, केप कॅनवरल, फ्लोरिडा, USA. मोहिमेचा कालावधी अंदाजे 10 दिवसांचा असणार आहे. याचे उद्दिष्ट आहे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून उच्च वेगाने पृथ्वीवर परत येणे. यामध्ये 4 अंतराळवीर पाठवण्यात आलेले आहेत. पहिले आहेत बघा रीड वाइझमन, नासाचे हे संशोधक आहेत. कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विक्टर ग्लोवर पायलट म्हणून ते गेलेले आहेत. क्रिस्टिना कोच नासाचे आहेत, मिशन स्पेशलिस्ट आहेत. त्या चंद्रावर किंवा चंद्राच्या भोवती फेरे मारणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत. जेरेमी हॅन्सेन कॅनडाचे आहेत, चंद्रावर जाणारे पहिले गैर अमेरिकन असणार आहेत ते. वैशिष्ट्य काय आहे तर अपोलो 17 नंतर प्रथमच मानव चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. नासाने आपल्या चंद्र मोहिमेला आर्टेमिस असे नाव दिले. का दिले तर सूर्यदेव हे अपोलोची जुळी बहीण होती सूर्यदेवांची, त्यामुळे अपोलो हे नाव देण्यात आलेले आहे. चंद्रमोहीम 2 याला आर्टेमिस 1 2022 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले होते. हे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले मानवरहित अंतराळयान होते. दुसरे आर्टेमिस 2 हे 2026 मध्ये आता नुकतेच 1 एप्रिल रोजी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे मानवी अंतराळयान आहे. यामध्ये 4 संशोधक गेलेले आहेत. आर्टेमिस 3 हे 2027-28 मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी मोहिमेचे संभाव्य अवतरण करण्यात येणार आहे. आर्टेमिस 4 हे चंद्रावर होणारे आगामी मानवी पुनरावतरण आणि लुनार गेटवे अवकाश स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात करण्यासाठी आर्टेमिस 4चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अपोलो 17 ही मोहीम नासाची एक मानवी चंद्र मोहीम होती जी 7 डिसेंबर 1972 रोजी प्रक्षेपित करण्यात आली आणि 19 डिसेंबर 1972 रोजी पृथ्वीवर यशस्वीरित्या परतलेली होती. अपोलो 11 हे 16 जुलै 1969 मध्ये याचे प्रक्षेपण करण्यात आलेले होते. चंद्रावरती 20 जुलै 1969 रोजी चंद्रावरून उतरण्याची तारीख होती 20 जुलै 1969. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग, चंद्रावर उतरणारी दुसरी व्यक्ती बज आल्ड्रिन. नेक्स्ट आहे, देशात न्याय मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या न्याय सेतू AI चॅटबॉटच्या शुभंकराचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिशिका. 31 मार्च 2026 रोजी देशात न्याय मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी न्याय सेतू AI चॅटबॉट आणि त्याचा शुभंकर दिशिका सुरू करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. न्याय सेतू AI चॅटबॉटच्या शुभंकराचे नाव दिशिका असे आहे. दिशिका हा शुभंकर नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे देशात न्याय मिळवणे अधिक सुलभ करणे. हा उपक्रम न्याय विभागाअंतर्गत राबवला जात आहे. न्याय सेतू चॅटबॉट एकूण 22 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा चॅटबॉट WhatsApp सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील वापरता येतो.
नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने आपले पहिले जात सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब. पंजाब राज्याने आपले पहिले जात सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 1 एप्रिल 2026 रोजी केली. हे सर्वेक्षण राज्यातील सुमारे 65 लाख कुटुंबांना कव्हर करणार आहे. या सर्वेक्षणासाठी सुमारे 28,000 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर सर्व समुदायांचे जीवनमान सुधारणे, तसेच बेरोजगारीचे प्रमाण ओळखणे आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाची व्याप्ती तपासणे हा देखील उद्देश आहे. हे सर्वेक्षण पुढील 3 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 250 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आलेले आहे. यापूर्वी 2023 मध्ये बिहार आणि 2024 मध्ये तेलंगणा या राज्यांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण राबवलेले आहे. आणि आता 1 एप्रिल 2026 पासून पंजाब हे राज्य जात सामाजिक आर्थिक सर्वेक्षण राबवत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागोया प्रोटोकॉल अंतर्गत अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात कोणता देश अव्वल ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. भारत हा नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात जगात अग्रणी ठरला आहे. जगभरात जारी झालेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी 56% अधिक प्रमाणपत्रे भारताने जारी केली आहेत. भारताने आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी केली आहेत, जी जगातील सर्वाधिक आहेत. भारताच्या पाठोपाठ फ्रान्सचा क्रमांक लागतो, नंतर स्पेन, अर्जेंटिना, पनामा आणि केनिया यांचा क्रमांक लागतो. ही प्रमाणपत्रे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणद्वारे जारी केली जातात. या प्रमाणपत्रांचा मुख्य उद्देश आहे आनुवंशिक संसाधने आणि संबंधित पारंपरिक ज्ञानाच्या वापरातून होणाऱ्या फायद्यांचे न्याय्य आणि समान वाटप सुनिश्चित करणे. भारताने ही सर्व प्रमाणपत्रे ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग क्लिअरिंग हाऊस या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर नोंदवली आहेत. नागोया प्रोटोकॉल हा जैवविविधतेवरील कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रोटोकॉल 29 ऑक्टोबर 2010 रोजी जपानमधील नागोया शहरात स्वीकारण्यात आला. हा प्रोटोकॉल 12 ऑक्टोबर 2014 रोजी अंमलात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने करिबा धरणावर 500 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झिम्बाब्वे. झिम्बाब्वे देशाने करिबा धरणावर 500 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प झिम्बाब्वे आणि झांबिया यांच्या सीमेवर असलेल्या करिबा सरोवर येथे उभारला जात आहे. करिबा सरोवर हे जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित जलाशयांपैकी एक आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता 500 मेगावॅट आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे झिम्बाब्वेमधील विजेची टंचाई दूर करणे. हवामान बदलामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने जलविद्युत निर्मितीवर परिणाम होत असल्याने हा पर्यायी ऊर्जा स्रोत विकसित करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात मोठे यशस्वी लक्ष्य गाठले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूझीलंड. न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठे यशस्वी लक्ष्य गाठून विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. हा सामना 1 एप्रिल 2026 रोजी वेलिंग्टन येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध विजय मिळवला. न्यूझीलंडने 347 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठत 350 अशी धावसंख्या केली. या विजयात कर्णधार अमलिया केर हिने 139 चेंडूत नाबाद 179 धावा करून महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीदरम्यान यापूर्वीचा विक्रम मोडला गेलेला आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नावावर होता. भारतीय संघाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुद्ध 339 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च नामांकन मिळालेली बँक कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येस बँक. येस बँक ही S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च मानांकन मिळवणारी बँक ठरलेली आहे. येस बँकेने 100 पैकी 79 गुण मिळवून भारतीय बँकांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या 72 गुणांच्या तुलनेत यावर्षी 7 गुणांची सुधारणा झाली आहे. या कामगिरीमुळे बँकेचा समावेश S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुक 2026 मध्ये करण्यात आला आहे. या मूल्यमापनात जगभरातील 9,200हून अधिक कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. येस बँक जागतिक स्तरावर अव्वल 15% कंपन्यांमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय बँक ठरलेली आहे. पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय मापदंडांमधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर हे मानांकन देण्यात येते.
येस बँकेचा सलग 4थ्या वर्षी या सस्टेनेबिलिटी इयरबुकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यानचा ऐतिहासिक बॉर्डर रोड 1 जुलै 2026 पासून बंद होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅनडा. अमेरिका आणि कॅनडा दरम्यानचा ऐतिहासिक बॉर्डर रोड 1 जुलै 2026 पासून कॅनेडियन वाहतुकीसाठी अधिकृतपणे बंद केला जाणार आहे. हा सुमारे 14 किलोमीटर लांबीचा कच्चा रस्ता अमेरिकेतील मोंटाना आणि कॅनडातील अल्बर्टा यांच्या सीमेवर स्थित आहे. हा रस्ता गेल्या 80 वर्षांहून अधिक काळापासून स्थानिक शेतकरी आणि नागरिक मुक्तपणे वापरत होते. अमेरिकन प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा भागातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखणे या निर्णयामागील प्रमुख कारण सांगितलेले आहे. या रस्त्याच्या बंदमुळे कॅनडाच्या अल्बर्टा सरकारने पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अल्बर्टा सरकारने सुमारे 67 कोटी रुपये खर्च करून कॅनडाच्या बाजूने समांतर नवीन रस्ता बांधण्याचे काम एप्रिल 2026 मध्ये सुरू केलेले आहे. हा रस्ता तांत्रिकदृष्ट्या अमेरिकेच्या हद्दीत असला तरी त्याची देखभाल कॅनडातील वॉर्नर काउंटी प्रशासन करत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशातील मोलुक्का समुद्रात रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया. 2 एप्रिल 2026 रोजी इंडोनेशिया देशातील मोलुक्का समुद्रात रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू टर्नेट शहरापासून सुमारे 127 किलोमीटर अंतरावर समुद्रात होता. या भूकंपाची खोली सुमारे 35 किलोमीटर एवढी होती. या भूकंपाचे धक्के उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू प्रांतात तीव्रतेने जाणवले. या भूकंपानंतर इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांसाठी सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. मोलुका समुद्र हा पश्चिम पॅसिफिक महासागराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मोलुका समुद्राच्या सभोवती सेलेबेस समुद्र, हल्मार बेट आणि सुला बेट स्थित आहेत. हा प्रदेश रिंग ऑफ फायर या वैज्ञानिक पट्ट्याचा भाग आहे. रिंग ऑफ फायर हा पॅसिफिक महासागराभोवती पसरलेला सुमारे 40,000 किलोमीटर लांबीचा संवेदनशील पट्टा आहे. जगातील सुमारे 75% सक्रिय ज्वालामुखी आणि सुमारे 90% भूकंप या पट्ट्यात आढळतात. या पट्ट्यात जपान, इंडोनेशिया, फिलिपिन्स, चिली आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया किनाऱ्याचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागरी सेवांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साधना सप्ताह कोणत्या मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिशन कर्मयोगी. 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह आयोजित केला जात आहे. हा उपक्रम क्षमता निर्माण आयोग, कर्मयोगी भारत आणि कार्मिक व प्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. साधना याचा अर्थ किंवा लॉंग फॉर्म काय होतो बघा, स्ट्रेथनिंग ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट अँड ह्युमन ॲप्टिट्यूड फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरी सेवांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. तसेच अधिकाऱ्यांमध्ये डिजिटल कौशल्य विकसित करणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हा देखील याचा उद्देश आहे. या मोहिमेत केंद्र सरकारची 100हून अधिक मंत्रालये सहभागी होत आहेत. तसेच 30 पेक्षा जास्त राज्य व केंद्रशासित प्रदेश आणि 250हून अधिक प्रशिक्षक संस्था या उपक्रमात सहभागी होत आहेत. हा सप्ताह मिशन कर्मयोगीला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि क्षमता निर्माण आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहादरम्यान सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलवर किमान 4 तासांचे शैक्षणिक कोर्स पूर्ण करणे अपेक्षित आहे. या उपक्रमाचा उद्देश विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करण्यासाठी सनदी सेवकांना भविष्यासाठी तयार करणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डेनिस मोंटुरो हे कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आहेत जे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया. डेनिस मोंटुरो हे रशिया देशाचे पहिले उपपंतप्रधान आहेत. ते 2 आणि 3 एप्रिल 2026 रोजी भारत देशाच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत व्यापार, ऊर्जा, खते, संरक्षण सहकार्य आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. हे भारत रशिया आंतरसरकारी आयोग मध्ये रशियाच्या वतीने सहअध्यक्ष म्हणून कार्य करतात. या दौऱ्याचा उद्देश डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती देणे हा होता. या भेटीत भारत रशिया द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे तसेच व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. नेक्स्ट आहे,
संयुक्त राष्ट्रांच्या कचरा मुक्तीच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्काला. संयुक्त राष्ट्रांच्या कचरा मुक्तीच्या दिशेने 20 शहरे या जागतिक उपक्रमात वर्काला हे पहिले भारतीय शहर म्हणून निवडले गेले आहे. ही निवड UN हॅबिटेटद्वारे जगभरातील 100हून अधिक अर्जांमधून केवळ 20 शहरांची निवड करून करण्यात आली आहे. भारताकडून या उपक्रमात समाविष्ट होणारे वर्काला हे एकमेव शहर आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कचरा व्यवस्थापनाच्या शाश्वत पद्धती लागू करणे हा आहे. वर्काला हे केरळ राज्यातील शहर आहे. तसेच प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि शहरांना कचरामुक्त बनवणे हा देखील उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत शहरांना जागतिक स्तरावर तांत्रिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. वर्कला नगरपालिकेने राबवलेले विकेंद्रित कचरा व्यवस्थापन या निवडीमागील प्रमुख कारण आहे. हरित कर्मसेना या उपक्रमाद्वारे प्रभावी कचरा संकलन केल्यामुळे वर्कलाची निवड झाली आहे. नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 38,424 कोटी रुपये. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारत देशाची संरक्षण निर्यात 38,424 कोटी रुपये इतकी झालेली आहे. हा आकडा भारताच्या संरक्षण निर्यातीतील आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे. मागील आर्थिक वर्षातील 23,622 कोटींच्या तुलनेत संरक्षण निर्यातीत 62.66% एवढी वाढ झालेली आहे. किती झालेली आहे बघा, 38,424 कोटी रुपये इतकी वाढ झालेली आहे. सरकारी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांचे योगदान 21,071 कोटी असून ते एकूण निर्यातीच्या 54.84% एवढे आहे. खाजगी उद्योगांचे योगदान 17,353 कोटी असून ते एकूण निर्यातीच्या 45.16% आहे. संरक्षण निर्यातदार कंपन्यांची संख्या 128 वरून 145 पर्यंत वाढली आहे. भारत आता 80 पेक्षा जास्त देशांना संरक्षण साहित्य निर्यात करत आहे. केंद्र सरकारने 2029 पर्यंत वार्षिक 50,000 कोटी रुपये संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल ते 7 एप्रिल. भारत सरकारतर्फे दरवर्षी 1 ते 7 एप्रिल या कालावधीत अंधत्व निवारण सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा मुख्य उद्देश दृष्टीदोष आणि अंधत्वाच्या कारणांबद्दल जनजागृती करणे हा आहे. तसेच डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील याचा हेतू आहे. या सप्ताहादरम्यान मोफत डोळे तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.